राणे साहेब, महाविकास आघाडी महाराष्ट्रात फुटीच्या उंबरठ्यावर आहे, कसे पाहता आपण नेते म्हणून? बघा, महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी बनलेली आघाडी होती. एकाला मुख्यमंत्री बनायचं होतं, दुसऱ्याला आपल्या घरात मंत्रीपद आणायचे होतं. ते महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच ती महाविकास आघाडी तयारच झाली नव्हती. आता जेव्हा स्वार्थ संपलं, आघाडीचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेला आहे. हो, मी त्या संबंधित मला माहिती गेल्याच आठवड्यात घेतलेली. मी संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्याच कुठेतरी प्रिंट पेपर मध्ये आलेलं ती माहिती मी पाठवलेली आहे. त्या संबंधी लवकरच कारवाई होणार आहे. थांबल्या, त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणून त्या जहाजा संदर्भात भूमिका आमचं खातं संबंधित लवकरात लवकर आपल्याकडे हिंदुत्वादी चेहरा म्हणून पाहिलं जाते. आपण मुस्लिम समाजावर एवढे नाराज का? जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही, जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही, जो आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सणासुदी एकत्र साजरा करत नाही, जो आमच्या गौमात्याला आपली माता मानत नाही, त्या अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही. आपण सर्वसकट मुसलमानच्या विरोधात नाही आपलं मला म्हणायचं आहे. हो, जे आमच्या देशाला आपला तिरंगा आपला देश मानतात, जे आमच्या बरोबर भारत माता की जय म्हणतात, जे आमच्या गौमातेला वाकड्या नजरेने पाहत नाही, जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही, जे सगळीकडे जाऊन हिरवी चादर टाकत नाही, ते आमचे मुसलमान. आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना, या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना आम्ही इथे ठेवणार नाही, अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे. कारण का ते देशविरोधी ताकद आहे, देशविरोधी ताकद आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे, मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. ते जसं काही प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही, मग आमच्या गौमात्याकडे कशाला वाकड्या नजरेने पाहिलं जातं? म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्काने राहतात ना, आणि ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहेत. जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही, पण ज्यांनी समर्थन केलं, जे गप्प बसले, त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही. पण भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार का? जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समजण्याची गरजच नाही. आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना. माझं म्हणणं आहे, जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना. आमच्या देशामध्ये जे शरिया कायदा आणू पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही येतो. मुस्लिम समाजाने भाजपमध्ये यावं असं आपण कधी आवाहन केलंय का? मुस्लिम समाज आहेत ना, आमच्या अल्पसंख्या सेलची लोक आहेत, त्याच्यामध्ये आहेत, नाही असा विषय नाही, आहेत. फक्त ते आमच्या देशाला आपला देश मानतात. आमच्या सगळ्या 100% आमच्या योजनांची फायदा घ्यायचा, लाडली बहीण योजना घ्यायच्या, शेतकरी सन्मान घ्यायचा, आमचे सगळे योजना. पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही, हे चालणार नाही असं.